ओके सो हॅलो गुड मॉर्निंग गाईज. आय एम बॅक विथ अनदर व्लॉग. तर आजचा पण व्लॉग प्रत्येक व्लॉग सारखाच इंटरेस्टिंग असणार आहे. तर आज नाही आपल्याला उद्या जायचं आहे मुंबईला, पण इंट्रो आजच शूट करतो आहे कारण उद्या सकाळी आपल्याला 5 वाजता निघायचं आहे मुंबईला, कारण आमचं कॉलेज आम्हाला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या व्हिजिटला घेऊन चाललं आहे. तर आपल्याला तिकडे जायचं आहे. ज्यांनी कोणी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चलो मुंबई, लेट्स गो. काय का विचार रे मुंबई. तर इकडं आपली बस लावली आणि आता आपण शहापूरला आहे आणि इकडे कॉलेजने नाश्त्याचा व्यवस्था केली आहे. तर मग आता सगळे आपले पोरं शेवटी चालले. इकडं मिसळ वगैरे आहे, बघू आता कुठे आपली सोय केली आहे. तेव्हा तिथे मुलांची लाईन लागली आहे, जाऊया आता. तर नाश्ता वगैरे झाला आहे, भाऊचा फोन चालू आहे. इकडं आपली बस आहे, इकडं ही दुसरी बस आहे. तर आता बसमध्ये बसू आणि आपल्याला डायरेक्ट काय बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला थांबायचं. लेट्स गो. मिसळ कशी होती? हे पाण्याची बाटली घेऊन नाही. पाण्याची बाटली नंतर हा तर बोला काहीच. मिसळ कशी होती? मिसळ ठीक आहे, आम्हाला भूक लागली होती म्हणून ऍडजस्ट करून घेतलं. उपास सोडायचा होता त्याच्यामुळे खाऊन घेऊ, काहीच अडचण नाही. जाऊया आता. प्रवास पुढे चालू राहील आणि पुढे तुम्हाला आम्ही मुंबई फिरवू थोडीफार. आता आम्ही काही स्टॉक एक्सचेंज करणार नाही, तुम्हाला मुंबई फिरवतो. आम्ही थोडे उंचा बात नाही, उंचा बात. ओके काय सर, 7 तासानंतर काय आलाय ठाण्याचा कळवा. आम्ही हाडू आहे ना, दुसऱ्यांना देव खातोय. जीव चाललाय करून राहिले. तिकडे तो डाकू बाई ठाण्यात आलोय. धर्मवीर आनंदईजे साहेबांचा विजय असो. जाऊ आता आपण डायरेक्ट बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला. लेट्स गो. तर आता आपण उतरलोय. तिकडं आपली BSCची बिल्डिंग आहे. तर आता पाय जायचं आहे. स्टेट सेंट्रल नाही, हे आला स्टेट सेंट्रल लायब्ररी इकडे. इकडे काही रिपोर्टिंग वगैरे चालू आहे. ऊन खतरनाक आहे. बोल काय ऊन लागून राहिलं. किती वेळ झाला? 6.5 तास लागले नाशिकवरून यायला. सोपं आहे का? आपल्याला नाही सण हो राहिलं ऊन. नाशिकच्या पब्लिकला नाही. कधी कपडे मला तेच झाले. जायचं इकडे आहे ना, पण मुंबईची खासियत आहे बरं का. कळती थोडा वेळात कळल का? तुला काय दाखवलं आलं मला इकडे दाखवायला. ये तू 100%. काय विषय हा काय विषय चालू इथं? इकडे काहीतरी विषय चालू आहे गाईस. ओके गाईस, तर आता आधी आपल्याला लायब्ररीमध्ये जायचं आहे. तर जाऊया मध्ये आणि बघूया. लेट्स गो. जीवाची मुंबई झाली आहे. 4-5 तासांनी आमचा घामाघूम निघून आम्ही पाहायला आलेलो आहे. चला लवकर लायब्ररी पाहायला आलो आहे. दादा आपले पोरं काहीतरी स्कीम देऊ राहिले. काय बाबा आता आपण विचारतो ना ते आल्यानंतर. बाकी काही नाही. लेट्स गो. विषय आमची गँग आहे पूर्ण रेग्युलर कॉलेज गँग. हाय बस
पुढे तू सांग ना असं काहीतरी, असं डिरेक्टली नाही म्हणतात. नाशिकपेक्षा मुंबई चांगलं आहे का? नाही नाही, आपलं नाशिक खूप ग्रेट आहे, खूप छान आहे. मुंबईपेक्षा हे बाई आपलं नॅचरली पण छान आहे, एन्व्हायरमेंटली पण छान आहे, हे काहीच चांगलं नाही. इथं गर्दी फक्त आणि गर्दी गरम झालं गरम. बघू आता पाण्याची सोय नाही अजिबात. पाण्याचे लय हात राहिले आमचे. खूप जास्त पाण्याचे हात होत आहे आणि त्यातलं त्यात ते नाले तर एवढे घाण आहे तरी खरंच सोय नाही. बिल्डिंग भारी बघ, दुसरं काही नाही, स्ट्रक्चर भारी मुंबईचं, बाकी नाही का एवढं विशेष. तुम्हाला जरा स्ट्रक्चर दाखवतो थांबा. स्ट्रक्चर भारी एक नंबर. इकडं असो हे काय इकडं स्टारबक्स वाटतं. हे गाड्या बघा रे. पण कुठे आले काय जरा चर्चगेटच्या मार्केटला आलेलो आहे. इथं तुम्ही बघू शकता 101 अँटिक वस्तू भेटतात, 101 फॅशनेबल कपडे भेटतात तुम्हाला या भावामध्ये. नक्की आपण व्हिजिट देऊ. चला जाऊ. जरा सांगा आम्हाला, तू कसं मुंबईला तुझं येणं जाणं आहे, तुझा जन्म आहे. हे बघा इथं कार्गो बॅगी जीन्स जे पण लेटेस्ट मध्ये ते सगळे इथं इलेक्ट्रॉनिक आयटम, मोबाईलचे कवर वगैरे सगळे. आपल्या नाशिकचं काय MG रोड आहे का? असं काही समजू शकतं. तसं समजू शकतं. इकडं काय लायब्ररी बाई. सगळं फिरवा, सब घुमेंगे. चर्चगेट मार्केटला आहे. बघूया इकडे आता फिरू थोडं मार्केट. बघू नेक्स्ट डेस्टिनेशन कुठे असणार आहे आपली. लेट्स गो. जबरदस्त जमलं. घेतलं. ठीक आहे. वहिनीला घ्यायचं आहे का? वहिनीला काही नाही घ्यायचं. नाही ना, ठीक आहे. वहिनीची शॉपिंग झाली का? आपलीच बाकी होतं. काय रे तुला नाही करते काय शॉपिंग? पैसे नाही. शॉपिंग करतो. तू घेऊन जाणार असेल तर काय अडचण नाही, सगळं घेऊन टाकू. येड्यात काढू राहिली येड्यात. पैसे कमी करायसाठी येड्यात काढता येते. तरी म्हणते 10 जोरात शॉपिंग चालू आहे. काय रे जीव केवढा आपला, आपण बोलावं केवढं. 10 पाव खाली काय घेणार आहे? खरंच पाय बर का? थांब ना, भेटल ना. घेतलं तर काही नाही, आधी टाइमपास करून आमचा. नाही तर काय. किती रुपयाला होतं? कितीला होतं? 550. बर काय म्हणतो? हा 5 ना, चाल ना भाऊ. चला सगळ्याकडून. ए बाय ब्लॉग मध्ये बोललाय सिद्धार्थकडून सगळ्यांना आज ऊसाचा रस आहे. तर चला जाऊया आता आपण. घालणार आहे तो. हा आता बघू ना. कबूल झाले. अरे इकडे अरे टर्न मारायचा होता. गद्दारी कर बे. धोका दिलाय त्यांनी. जाऊ दे आता. ज्यूस पाजणार पण येताना. बरोबर ठीक आहे. चला. ओके गाईस, तर ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची बिल्डिंग. इकडे मार्केटबद्दल इन्फॉर्मेशन दिली. काय चालू आहे काय नाही मार्केटमध्ये सध्या तर डाऊनच आहे मार्केट. बघूया मध्ये जाऊन. लेट्स गो. आपण कुठे आहेत रिपोर्टर? स्टॉक एक्सचेंजच्या एक्झॅक्ट खाली. तुम्ही बघू शकता हाच तो रस्ता जिथं हर्षद मेहता व त्याची गँग फिरायची व सट्टे चालायचे. ही बॅक साईड आहे. इथं आमची थोडे गणगणी वोडकी एज अगं विशाखा वडापाव खाते. बघू शकता तुम्ही. लिपस्टिक जातीये पण मग काहीच अडचण नाही. यांची तर गेलीच ऑलमोस्ट. त्यांनी वडापाव सोबत लिपस्टिक पण खाल्लेली आहे चवीनी. तुम्ही जपून खाताय का? तुम्ही जपून खा. ए पाणी दे रे सुमे, पाणी दे आधी भाऊ, बाकीच पाहू. आम्ही पण येतो ना. आम्ही मार्केटिंग वाल्यांनी काय चूक केली? आम्ही मार्केटिंगला आहे. आम्ही पण फायनान्सला आहे मॅडम. तुम्हीच नोट बनवा. नॅशनल स्टॉक एक्सचेंज असं करा आता का? हा तिकडे जाऊ मग. मी पण फायनान्स 700 आहे. फायनान्सला आहे मॅम मी. 700 देऊ आम्ही. 700 मी जोडीला येतो ना बॉडीगार्ड म्हणून. कोणी अडचण दिली तर येऊ देऊ मॅम. आज काय करताय? कोण? कुलदीप आहे ना फायनान्सला. सगळ्यांचे आम्ही कुठे
नाही पण आम्ही येतो मॅम. आपण मार्केटिंगचं हे मार्केटिंगच आहे ना नाही पण याला नका नेऊ तेच काय काम नाही. तो येणार नाही तो मोठा माणूस आहे. स्पेशल गाडी काढून राहू दे ना ते रक्त थांबलो. ते लावतो का बॉडी लोशन लावतो का बॉडी लोशन ताज हॉटेलचं तो टिश्यू का बरं घेऊन फिरून राहिला पण कुठून चोरले हा काय काय अरे लय जाम झालं. जाम झालं वाट पाहून एकदम मध्ये चालणार बाहेर कुठं तरी काय काहीच नाही. पारच असं बसून उभे इथं मध्ये सोडून नाही राहिले. त्यात एवढं हा इथं आधीच मुंबईचं गरम होऊ राहिलं. जाऊ दे आता काय करतो चालायचं ते तेवढं नाही अजून काही दुसरं. अरे बोल ना अरे कसं काय वाटतंय काही नाही जरा बोलायचं. आक्याला बडबड आहे आक्याने बाईट दिली आधीच. साठीला बडबड करतो की नाही तेव्हा हा कॉलेजचा फॉलो करा डार्क चॉकलेट बॉय फार घालून किती नालाय की रे कोणी एवढं नालाय का असं का काय रे सोडताय का काय मत. आता मी इथं आलोय पण प्रचंड गरम होतंय. आता मुंबई नाशिकची सवय आपल्याला नाशिक इतकं गरम होतं ना काय सांगणार. त्याच्यात तू ब्लेजर घालून बस पण अशी आपली बस पण एवढी खराब निघाली. कॉलेज पण असं मध्ये काय लंचला जाताना संध्याकाळी नीरज सर बोललेत की पनीर असणार आहे चिकन मटन नाही चिकन वगैरे नाही नॉनव्हेज नाही गुरुवार काय म्हणतो यशला घे ना आमच्या सीआर यश बोल दोन शब्द काय बोलू आमच्या वर्गातले हे खूप यांना माने यश भाऊ कदम कॉलेजमध्ये माने यश भाऊ कदम आणि मी त्यांचा काउन्सिल मेंबर सी डिव्हिजनचा. जो काहीच कामाचा नाही पुढे नाच म्हटलं नाचत नाही. अरे नाचता येणं नांगेल बरोबर आहे यश त्याचा विषय. चला मत जायचंय लेट्स गो. BSE नो स्मोकिंग एरिया. नाही रे जेंट्स आहे. चला ज्याच्यासाठी आज ते करा. BSE समोर चहा चालू आहे. लेक्चर वगैरे झालं सांगतो मी मध्ये काय झालं. आधी चहा घेऊ मग बघू काय नियोजन लागतं. ओके गाईस तर ऑमेस टाकेशन आलो आहे बाहेर. मध्ये काही व्हिडिओ काढून दिले नाही एवढे खास पण एक लेक्चर झालं त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या कसं असतं म्हणजे कसं वर्क करत्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे पूर्ण गोष्टी. तर ते सगळं समजवलं. आता बाहेर आलो आहे. आता आम्ही चाललो आहे गेटवे ऑफ इंडियाला. तिकडे आमचे बस वगैरे उभे आहे. एक ग्रुप गेलाय पुढे आमचा ग्रुप मागून चाललाय. एक ग्रुपने सगळे ग्रुप पुढे गेले आम्ही सगळे ग्रुप पूर्ण पुढे गेले. आमचाच ग्रुप फक्त 10 जणांचा मागं थांबलोय. आम्ही जरा छंद राहिलोय आम्ही छंद घेत येतोय जरा सगळ्या गोष्टी बघ चहा वगैरे जरा एकदम एन्जॉयवादी संघटना. तर आता जाऊ गेटवेला आणि बघू आता तिकडे काय धमाल होती काय होतं असा विषय आहे काही. तर जाऊया आता लेट्स गो. हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे स्मारक. हे काय सगळं इतकं काय ना तिथे आता कळतही नाही काय इथे. गाईस सर फायनली आपण गेटवे ऑफ इंडियाला आलोय. काही कार्यक्रम वगैरे असेल त्यामुळे इथे लाइटिंग वगैरे काहीतरी शार्पी वगैरे लावले. कुठे आलो आपण आता सर. इंडियाला आलेलो आपण. आणि हे काय ओबेरा हॉटेल आहे ताज हॉटेल असा विषय काय असा विषय आहे. ओके गाईज तर इकडे गेट वे ऑफ इंडिया इकडे काहीतरी कार्यक्रम आहे आणि इकडं आपलं ताज हॉटेल. चला समुद्र बघू जरा आणि कल्टी देऊ. ओके गाईज तर समुद्राकडे जायचं आता काही शक्य नाही आहे इथंच आहे काही विशेष नाही एवढं. बस निघते आता इथे पोरं 5:30ला बस निघणार होती 5:30 वाजून गेले तरी इथं फोटोच काढायची कामं चालू आहे अजून. तर जाऊया आता बसकडं बघूया मग. हीच काय आपली मुंबई एका दिवसाची धावपळीत झालं सगळं बघून घेतलं काय अडचण नाही. जाऊया आता. पिके भाई आपले फोटो काढताय आणि फोटोग्राफर आशिष भाई.
जाऊया आता बसकडे. लेट्स गो. ओके गाईस, तर आता आपण बसकडे चाललोय. बसकडे जाऊ, सरांचे थोडे बोलणे खाऊ, कारण उशीर झाला यायला. काय नाही, ते आमचं रोजचंच आहे बोलणे खायचं. जाऊया आणि डायरेक्ट मग आता बॅक टू नाशिक मध्ये जेवण करायचं आहे. जाऊया, लेट्स गो. मिक्स वाला बनाव, मस्त लिंबू पाणी विषय आहे. लिंबू पाणी डावलं एकदम मस्त. लिंबू पाणी डावलं एकदम मस्त. उठाव. मजा नाही आता. आया क्या मजा आया क्या है पिके, मजा आया की नाही? लिंबू कम आहे थोडा. लिंबू कमी आहे, मजा नाही आया. ओके गाईस, तर आमची बस आमची वाट बघते. तर आता बसमध्ये बसू आणि डायरेक्ट जिथं हॉटेलला थांबू जेवायला, डायरेक्ट आपण तिथून आपला व्लॉग सुरू करू. आमची हालत बघू शकता. एकदम बेकार दमलोय. डायरेक्ट झोप येते. आता 7 वाजले. मुंबईचे आम्ही अजून मुंबईमध्येच नाही. मुंबईची ट्रॅफिक एवढी असते, पण काही खाऊ करत होतो आम्ही. पण मग थांबलं का जेवण चांगलं पाहिजे. जेवण जर खराब दिसलं नाही बोलले पनीर बिनीर आहे जेवायला म्हणून. काय पनीर पनीर वगैरे आहे. पनीर जेवायला. काय सांग मग काय वाटतं तुला? काय वाटतं काय असेल? मला वाटतच नाही जेवण देत. भाऊ डायरेक्ट आपण काय बोलला भाऊ? भाऊ म्हणतो काय त्याला वाटतच नाही जेवायला देतील असं. नाही जेवायला देणार आहे. पनीर आहे असं मला खबर आली आहे. बघूया आता. ही बस एवढी भंगार आहे, इथं लाईट नाही, काय नाही, पंखा नाहीये, मागचं स्पीकर नाही. पैसे कट करा आहे बसवाल्याचे. शेवभाजी आणि काय शेवभाजी आणि तंदूरचा सुमित भाऊंचा नियोजन अंदाज आहे. हा सकाळचा जर मिसळ दिली डायरेक्ट मारामारी होईल. तर पण काय वाटतं जेवायला काय असेल तुझा अंदाज? एक जेवायला सकाळ सारखी त्यांनी मिसळ पावणे दिली पाहिजे, काहीतरी चांगला आयटम ठेवला पाहिजे, जसं की पनीरची भाजी बिजी ते ठेवलं तर बरं होऊन जाईल. पनीरची भाजी नको मला तरी वाटतं. शेवभाजी एक नंबर लागत. शेवभाजी तंदुरी. मी काय म्हणतो शेवभाजी ठेवा, पनीर पण ठेवा, जरा आनंद होईल नाही? 4 आयटम ठेवा काही. 3-4 आयटम ठेवा. प्रोडक्शन भरपूर आहे. प्रोडक्शन भरपूर आहे. बघूया आता जेवायला काय भेटतं. आपण जाऊया आता डायरेक्ट हॉटेलमध्ये. काय हॉटेल कशी बघायला लागत. हॉटेल पण बघू, सगळं बघू. लेट्स गो. लाविश विषय नाही, गँग आहे सगळे. हाय गाईज. मित्रांनो, घडला असे अर्धा तास मागे येऊन आम्ही जेवणासाठी पुन्हा आलेलो आहे. नाशिकच्या रस्त्याला तो ड्रायव्हर काय केलं, टीचर आहे पुढे युटर्नला फिरवली आणि मागे येऊन आलो. एवढे जाम झालो, इकडे फिरवून होतो. इकडे बॉईज बसले आपले. लॅविश टेबलवर बॉईज बसले. बॉईज बसले लाईव्ह स्टाईल. काय बोलू भाई, शब्द नाही बोलायला. आता दमलाय का तू? काहीच अडचण नाही, ये लवकर. चला जेवण करूया आता. 100% जेवायला काहीच जेवण रोटी चांगलं टेस्ट चव घेऊ अजून. नाहीच काहीच अडचण. काहीच अडचण काही नाही. बसले सरांकडे. तिकडं आमचे सर आहे, सरांनी नियोजन केलेलं जेवणाचं. सगळ्या पूर्ण ट्रिपचं नियोजन सरांनीच केलं. HOD सर आहे आमचे. आणि जेवण खूप चांगलं आहे. खाल्लं नाही अजून जेवण. पोरांचे रिव्ह्यू. आम्ही भाजीला बसतो. पनीरची भाजी, बट्ट्याची भाजी, रोटी. उपाशी पोटी कडू पण गोड लागतं. ते आहे आणि वरण भात आहे. चला आता जरा आनंद घेऊ जेवणाचा. हॉटेल साई कृपामध्ये जेवण केलं आणि इकडे आपली बस. आता बसमध्ये बसून डायरेक्ट कॉलेजला जाऊ. लेट्स गो. 2 वाजता नाशिकमध्ये आलो. त्यानंतर मी डायरेक्ट घरी आलो आणि डायरेक्ट झोपून घेतलं. तर हाच होता आपला मुंबई व्लॉग. ज्यांना कोणाला आवडला असेल तर त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्लॉगला लाईक करायचं आहे आणि व्लॉग शेअर करायचं आहे. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत पीस आउट.